एका रिक्षावाल्याचं लग्न चालू असतं. मुलीला बोलावले जाते. मुलगी येते आणि जेव्हा त्याच्या बाजूला बसते तेव्हा ऑटोवाला म्हणतो, थोडं जवळ सरकून बसा, अजून एक बसू शकते. कोणाला समजवण्यासाठी प्रत्येक वेळी शब्दच पुरेसे नसतात. कधी कधी दोन शिव्या घालून एखादी कानाखाली पण लावावी लागते. पत्नी रोमांटिक मूड में, मेरा आज से संकल्प है, पानी मांगोगे तो शरबत दूंगी, दूध मांगोगे तो खीर दूंगी, रोटी मांगोगे तो पराठा खिलाऊंगी. मैं तो सीधा सीधा बोलना, जो तुम चाहोगे वो मैं हरगिज नहीं करूँगी. जैसा तू शादी के बाद से करती आई है, बात को घुमा क्यों रही है. मीटिंगमध्ये बॉसच्या फालतू जोकवर तोच हसतो ज्याचा EMI सर्वात जास्त असतो. सुन सासूबाई, मी जरा डॉक्टरकडे जाऊन येते, मला बरं नाही वाटत. सासू, अगं पण तू स्वतः डॉक्टर असताना दुसऱ्या डॉक्टरकडे का जातेस. सुन, माझी फी जास्त आहे ना म्हणून. मुलगी, या ड्रेसची किंमत किती आहे. दुकानदार, फक्त 5 किस. मुलगी, आणि त्या ड्रेसची. दुकानदार, 10 किस. मुलगी, ठीक आहे, दोन्ही ड्रेस पॅक करून द्या, बिल आजी देणार. एक बाई खूप जास्त स्पीडने स्कूटी चालवत होती. ट्रॅफिक पोलिसने तिला थांबवले आणि विचारले, मॅडम, तुम्ही बोर्ड नाही काय वाचला. 40च्या वर गाडी चालवायला मनाई आहे. बाई, पण मी तर अजून 35 वर्षाचीच आहे. बायकोने विचारलं, मी कशी दिसते हो. मी म्हणालो, श्रीदेवी नंतर तुझाच नंबर आहे. तांब्या फेकून मारला ना राव. बायको बडबड करू लागली की चप्पल काढा आणि घालून बाहेर पडा. तुम्ही जो विचार करत होता त्यासाठी वाघाचं काळीज लागतं राव. बायको, जानू, काय मी जाडी आहे. नवरा, नाही तर तू जशी पण आहेस बिलकुल परफेक्ट आहेस. बायको, मला ना भूक लागली आहे, मला जरा फ्रीजपर्यंत उचलून न्या ना. नवरा, अरे थांब, मी फ्रीजलाच उचलून इथे घेऊन येतो.